बरं, शूटिंग दरम्यान एखादा मजेशीर किस्सा किंवा अनपेक्षित किस्सा बिहाइंड द कॅमेरा जे आपण म्हणतो, तसं प्रेक्षकांना कुठला किस्सा शेअर करायला आवडेल? जे प्रेक्षकांना दिसत नाही ती मी गोष्ट एखादी शेअर करेन. मला हसणं कंट्रोल नाही होत. आणि मी खूप सिरियसली काम करतो, पण एकदा मला हसायला आलं एखाद्या गोष्टी, कारण जय वगैरे अशी कलाकार आहेत ना, तो म्हणजे या क्षणाला असा जोक मारायला सगळं वातावरण हसणार, दुसऱ्या क्षणाला तो सिरियस होऊन जाईल. मला ते कंट्रोल नाही होत. सो प्रत्येक कलाकार म्हणजे तो त्या बाबतीत मी थोडा एकदा हसायला लागलो ना, मला ती लाईन कट करावी लागते, पुढची लाईन घ्यावी लागते. मग आम्ही ते क्लोज मध्ये एक थोडा वेळ जाऊन दिला की मग नॉर्मल होतं. नाहीतर मला हसणं नाही, हा माझा ड्रॉबॅक आहे, पण मी त्याच्यावरती काम करतोय खरं तर. पण त्यामुळे त्या क्षणासाठी एक हसतं खेळतं वातावरण होतं. आणि म्हणजे कोणताही सीन असो, एखादा सिरियस सीन आहे, रागात बोलतोय डायलॉग वगैरे, आणि मध्येच जयने काहीतरी एखादा मागची गोष्ट म्हणजे रिहर्सलच्या वेळी काय करून दाखवलं, आणि त्या लाईनला बरोबर ती गोष्ट मला ती आठवणार. सो किंवा त्याचा चेहरा पुढे आहे, तर मग अशा गोष्टी मला जरा हसणं कंट्रोल होत नाही. पण मला वाटतं या 2 वर्षात बरंच कंट्रोल केलंय मी. आणि पण मला वाटतं हेच आहे या गोष्टीचं, की सगळेजण लगेच तेवढंच अंडरस्टँडिंगनी गोष्टी घेतात. हसलं तरी मग सगळेच हसतात. त्याच्यानंतर मग कधी कधी डायरेक्टर सरांना बाबा आता बास खूप झालं हेही बोलावं लागतं. त्याशिवाय मग माझी ती आतला एक इमोशनली ओके ओके चलो चलो रेडी रेडी, हे त्यांचा माझ्यावरती कोणता राग नसतो, पण कंटिन्यू पुढे करायचंय किंवा मलाही ते सिरियसलीच करायचं असतं. पण तर काय करू, त्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये कधी कधी नसतात. पण ही एक गोष्ट आहे. आणि बाकी बॅक ऑफ द कॅमेरा म्हणाल तर जेवताना किंवा सीनच्या आधी रिडिंगच्या वेळी आमच्या बऱ्याच गोष्टी गप्पा होत, असं असतं की बरेच जोक. मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला जय चांगला सांगू शकतो, कारण तोच जास्त जय म्हणजे संग्राम आपला, तो माझा रूममेट आहे आणि माझ्या मोठ्या भावासारखा आहे म्हणा. प्रत्येक गोष्टी तो असला की जरा सेट वरती वातावरण असं एकदम काय म्हणू, हसतं खेळतं म्हणता येईल, किंवा आवाज असतो सेट वरती, काय ना काय होत असतं. अरे नक्कीच या सेटवरच्या सगळ्याच गोष्टी मिस होणार आहेत किंवा सगळे लोक मिस होणार आहेत, सगळ्यांना मिस करणार आहे. पण सगळ्यात जास्त कुठली गोष्ट मिस करणार आहे या सेटवर? मी रोजचं सकाळी शूटिंगला येणं खरंच मिस करेन या सेटवरचं. रोजचा रायाचा ड्रेस, ज्या मेकअप करून रायाचे कपडे घालून ज्यावेळी मी स्क्रिप्ट वाचणं मिस करेन. मी सेटवरती आमचं रिडिंग करणं मिस करेन. नाही एक गोष्ट मला सांगता येणार, सेटवरती ऍक्शन बोलल्यानंतर रायाचा जो अवतार, ज्या रायामध्ये घुसून जे डायलॉग्स बोलणं, जे इमोशनली सगळ्या गोष्टी प्ले करणं, ह्याला मिस करेन. मी माझ्या प्रत्येक कलाकाराला मिस करेन. आणि एड लागलं प्रेमाच्या सेटवरील प्रत्येक गोष्टी, आणि राया बरोबर असणारे सगळे माझे कलाकार सहकलाकार, सगळ्यांना खूप मिस करेन. सगळ्यात जास्त चालणारी मालिका ही आहे खरं तर. आपण म्हणू ना हिट मालिका एक म्हणू शकतो, लोकांचं प्रेम मिळणार, 761 एपिसोड वगैरे, 2 वर्ष 3 महिने असं काहीतरी टाइम आता झालाय. बिग बॉस मुळे मला खूप प्रेम मिळालं लोकांचं. पण आता मला लोक राया म्हणून हाक मारतात. प्रत्येक लहान मुलगा असो किंवा म्हातारा माणूस असो किंवा वयस्कर, अरे राया भाऊ असा आवाज येतो. सो हे मी कमवलं. ह्या सगळ्या गोष्टी मिस करणार. माझी इच्छा की मला राया म्हणून लोकांनी ओळखावं कायम, कारण हेच या सेटने, हेच या शोने, हेच आमच्या प्रोडक्शन हाऊसने, सोल प्रोडक्शनने, आमच्या चॅनलने विश्वास दाखवलेला हे माझं पात्र आहे. माझ्या पात्रावर माझंही खूप 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 प्रेम आहे.